आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आजची बातमी थेट एका अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे आणि ते आहे नाव प्रशासकीय उपविभागीय बांधकाम विभागातील इंजिनियर प्रमोद सुशीर यांची. जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील स्मशानभूमीतील बांधकाम हे काम सुरू असताना इस्टिमेटनुसार नाही तर ठेकेदाराच्या सोयीने काम सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी उघड केले आहे. 12 बाय 40 फूट बैठक व्यवस्थेचे काम दाखवण्यात आलं, पण प्रत्यक्षात कमी गेजचे स्टील, कमी कॉलम आणि लाखो रुपयांच्या जनतेच्या निधीचा अपव्यय हे सर्व समोर आलं. आता प्रश्न इथेच सुरू होतो. हे काम प्रशासकीय उपविभागीय बांधकाम विभाग जामनेर इंजिनियर प्रमोद सुशीर यांच्या अखत्यारीत येते, पण जेव्हा या प्रकरणी प्रशासकीय इंजिनियर प्रमोद सुशीर यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हादरवणारं ठरलं. या कामाची मला माहिती नाही, या कामाचं एस्टिमेट माझ्याकडे नाही, ठेकेदार कोण आहे तेही मला माहिती नाही, पण मी त्या कामाचा प्रशासकीय इंजिनियर आहे. हे उत्तर काय सांगते? जर इंजिनियर प्रमोद सुशीर यांनाच कामाची माहिती नाही, एस्टिमेट माहिती नाही, ठेकेदार माहिती नाही, तर मग त्यांच्या पाहणीशिवाय काम सुरू कसं झालं? एस्टिमेट कोणी काढून दिलं? आणि हे सर्व होत असताना प्रशासकीय इंजिनियर नेमके करत काय होते? महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली PWD नुसार प्रशासकीय इंजिनियरची मंजुरी, तांत्रिक एस्टिमेट आणि प्रत्यक्ष पाहणी याशिवाय कोणतेही शासकीय काम सुरू होऊ शकत नाही. म्हणजेच या नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्यांची थेट जबाबदारी प्रशासकीय उपविभागीय इंजिनियर प्रमोद सुशीर यांच्यावरच येते. इतकंच नव्हे तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 आणि 13 नुसार शासकीय कामात निष्काळजीपणा, आर्थिक अपव्यय आणि गैरफायदा हा दंडनीय गुन्हा ठरतो. तसेच IPC कलम 709 शासकीय विश्वासघात आणि कलम 420 फसवणूक या प्रकरणात लागू होऊ शकतात, असं कायदेतज्ञ सांगतात. या सर्व प्रकारानंतर प्रशासकीय इंजिनियर प्रमोद सुशीर म्हणतात, आता हे काम तोडण्यात येईल. हा प्रश्न असा आहे, काम तोडणं म्हणजे चूक मिटते का, की तो जबाबदारीपासून पळ काढण्याची पद्धत आहे? नेरी बुद्रुक गावातील नागरिक आज थेट मागणी करत आहे. प्रशासकीय नियम धाब्यावर बसवणाऱ्या इंजिनियर प्रमोद सुशीर यांना तात्काळ जबाबदार धरावे, सेवेतून बाजूला करावे आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करावी. स्मशानभूमीसारख्या पवित्र ठिकाणी जर कायद्यालाच हरताळ फासला जात असेल आणि जबाबदार अधिकारी अज्ञानाचे कारण देत असतील तर तो केवळ भ्रष्टाचार नाही, तो प्रशासकीय अपयशाचा गंभीर नमुना आहे. या प्रकरणात प्रशासकीय उपविभागीय इंजिनियर प्रमोद सुशीर यांची भूमिका चौकशीच्या केंद्रस्थानी असायलाच हवी आणि ती चौकशी निष्पक्ष झालीच पाहिजे. मी आहे दादाराव वाघ, MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. शुभम पाटील नंबर घ्या लाव. कुठले ते? तिच्यात 12 किंवा 16 आहे पाहिजे भाऊ. 4च बार आहे. सरकारी कामानुसार 6 बार पाहिजे. याच्या लाईन मध्ये कॉलम पाहिजे, याच्या लाईन मध्ये कॉलम दे. आता हे बीमाचा लोड, हे बीम टाकते ना चालवा डायरेक्ट केलं टर्न करून झाले. याचा लोड कशावर नाही, याचा लोडचा प्रश्न आहे. हा बांधकामाची क्वालिटी पहा. कॉलमच्या सामने कॉलम लागतो. या पण असा बीम येईल. या पण 10 mm आहे बीमाला बी. अजून दुसरं हे बांधकाम काय आहे? काय नाही काय करणार काय? बैठक
हे बा हम्म. कामाची पद्धत आत्ताच निघला. काढा तिला. चालू विचार हम्म. क्वालिटी तर लय भारी हो. 12 फूट खाऊन गेले. हम्म. अरे खाऊन गेले 12 फूट, अजून 12 फूट पुढे इस्टिमेट नुसार. तिकडे हा तरी बी नाही म्हणतात. आणि त्या भाऊने विचारलं की आम्हाला इस्टिमेट वगैरे देतो. तू कोण, हम्म. तुला काय संबंध, तू काय सरपंच आहे का काय गावाचा?